तर मित्रांनो नमस्कार। आज मी जी रेसिपी घेऊन आलोय ना तुम्हा सगळ्यांना खूप आवडते। आठवड्यातून एकदा तरी हा पदार्थ तुम्ही नक्की खाता, तो म्हणजे मंचुरियन राईस। खाता की नाही? त्यामुळेच तुम्हा सगळ्यांसाठी ही रेसिपी मी घेऊन आलोय। जेव्हा पण लोक मंचुरियन राईस वगैरे बनवतात ना तेव्हा त्यांना खूप सारे प्रॉब्लेम येतात। म्हणजे राईस ना एकदम चिकट होतो आणि मंचुरियन जे बनतात ना एकदम रबरी बनतात आणि एकदम चिवट असे बनतात। असे बरेचसे प्रॉब्लेम असतात। तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, हे सगळे तुमचे प्रश्न नक्की सुटतील आणि तुमचा जो मंचुरियन राईस बनेल ना तो एकदम जबरदस्त, एकदम टेस्टी आणि एकदम भन्नाट असा बनेल, एवढी गॅरंटी। चला तर मग बोलण्यामध्ये जास्तीचा वेळ न घालवता फटाफट आपण रेसिपीला स्टार्ट करूया। हो पण त्याच्या आधी चॅनलला सबस्क्राइब करा। तुमच्यापैकी फक्त 1% लोकांनी आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलेले, बाकी 99% लोकांनी अजून चॅनलला सबस्क्राइब नाही केलेले। तुमच्या एका सबस्क्राइब मुळे आम्हाला खूप सारं प्रोत्साहन भेटून जातं। त्यामुळेच आम्ही तुमच्यासाठी नवनवीन आणि चमचमीत रेसिपीज घेऊन येत असतो। चला तर आता पटकन रेसिपीला सुरुवात करूया। तर मित्रांनो सगळ्यात आधी मी बासमती राईस शिजवून घेणार आहे। त्यासाठी मी इथे एक कुकर घेतलेले आहे। या कुकरमध्ये मी सिट्टी वगैरे लावून घेणार नाहीये, पण यामध्ये मी बासमती राईस जो आहे ना दम लावून घेणार आहे। तर त्यासाठी मित्रांनो या कुकरमध्ये मी भरपूर सारं पाणी घेतलेले आहे। या पाण्यामध्ये 1 चमचा मी मीठ टाकून घेतो आणि त्याचबरोबर यामध्ये 4 ते 5 चमचे तेल टाकून घेतो आणि त्याचबरोबर यामध्ये अर्धा लिंबू पिळून घेणार आहे आणि राहिलेला जो पिळलेला लिंबू आहे ना तो यामध्ये टाकून घेतो। आता या कुकरमधल्या पाण्याला एकदम खळखळ असं उकळी येईपर्यंत उकळून घ्यायचंय। आता एकदा का कुकरमधल्या पाण्याला चांगल्या प्रकारे उकळी यायला चालू झाली ना आता यामध्ये 3 ते 4 वाटी बासमती तांदूळ टाकून घ्यायचंय आणि हा जो तांदूळ आहे ना एकदम स्वच्छ असं धुवून घ्यायचंय। आणि मित्रांनो जर तुम्हाला शक्य झालं तर हा जो बासमती राईस आहे ना कमीत कमी अर्ध्या तासासाठी पाण्यामध्ये भिजत ठेवू शकता। त्यामुळे भात शिजण्यासाठी कमी वेळ लागतो आणि त्याचबरोबर भात जो बनतो ना एकदम मोकळा आणि सुटसुटीत असा बनतो। आता मित्रांनो तुम्ही इथं बघू शकताय ऑलमोस्ट आता 7 ते 8 मिनिट झालेले आहेत। भात मी चांगला शिजवून घेतोय। हा जो भात आहे ना आपल्याला 80 ते 85% शिजवून घ्यायचंय आणि राहिलेला 15 ते 20% जो भात असतो ना तो आपण नंतरनं दम देऊन शिजवून घेणार आहोत। ज्या पद्धतीने आपण बिर्याणीच्या राईसला दम देतो ना सेम तसंच आपण दम देऊन घेणार आहोत। एकदा का भात आपला शिजून रेडी झाला ना आता या भातामधलं पाणी आपल्याला काढून घ्यायचंय। त्यासाठी मी इथे गाळण घेतलेले, या गाळणीमधून मी गाळून घेतो आणि भात जो आहे ना पाण्यामधून बाहेर काढून घेतो। आता मित्रांनो आपल्या भाताला दम लावून घ्यायचा आहे। त्यासाठी गॅसवरती मी जाडसर असा तवा ठेवून घेतो आणि या तव्यावरती आपला जो कुकर आहे ना तो ठेवून घेतो आणि आता या कुकरमध्ये आपला जो भात आपण शिजवून घेतला मगाशी तो भात यामध्ये मी टाकून घेतोय। एकदा का कुकरमध्ये भात टाकून झाला ना या भातावरती आता 3 ते 4 चमचे तेल टाकून घ्यायचंय, जेणेकरून दम देऊन झाल्यानंतर ना भात एकदम मोकळा आणि सुटसुटीत असा बनेल। आता कुकरचं झाकण लावून घ्यायचं आणि गॅस चालू करून घ्यायचा आणि आता गॅस जो आहे ना पहिले 3 ते 4 मिनिटांसाठी मोठा ठेवून घ्यायचा, जेणेकरून आपला खालचा जो तवा आहे ना जाडसर तवा तो लवकर तापेल आणि त्यानंतर ना गॅस जो आहे ना एकदम मंद आचेवरती ठेवायचा। पुढची 10 ते 15 मिनिटांसाठी मंद आचेवरती ठेवून भाताला चांगल्या प्रकारे दम लावून घ्यायचा। आता मित्रांनो तुम्ही इथं बघू शकताय भाताला एकदम चांगल्या प्रकारे आणि एकदम मस्तपैकी दम देऊन झालेला आहे आणि भात जो आहे ना एकदम मऊदार असा शिजलेला आहे आणि त्याचबरोबर तुम्ही इथं बघू शकताय भात जो आहे ना एकदम मोकळा आणि सुटसुटीत असा झालेला आहे। अशा पद्धतीने भात जो आहे ना तुम्ही वेगवेगळ्या रेसिपीजसाठी बनवू शकता, म्हणजे बिर्याणी, फ्राईड राईस, चायनीज राईस अशा रेसिपीज एकदम मस्त बनतात या भातापासून। आता हा जो भात आहे ना एका मोठ्या ताटामध्ये किंवा परातीमध्ये काढून घ्यायचा आणि संपूर्णपणे थंड करून घ्यायचा, की जेणेकरून भाताचे दाणे एकदम चांगल्या प्रकारे सेट होतील। आता मित्रांनो आपण गोबी मंचुरियनचे बॉल्स बनवून घेऊयात। त्यासाठी एका भांड्यामध्ये मी 2 ते 3 वाटी बारीक असा कापलेला पत्ता गोबी टाकून घेतोय। आता मित्रांनो या कोबीमध्ये ना 1 वाटी बारीक कापलेला गाजर टाकून घेतोय आणि त्याचबरोबर यामध्ये 1 वाटी बारीक कापलेला स्प्रिंग अनियन म्हणजे पातीचा कांदा टाकून घेतोय आणि त्याचबरोबर यामध्ये 1 चमचा आलं लसणाची पेस्ट, पाव चमचा काळी मिरीची पावडर, चवीपुरतं मीठ। आता यामध्ये 3 चमचे मैद्याचं पीठ टाकून घ्यायचंय आणि त्याचबरोबर कॉर्नफ्लॉर टाकून घ्यायचंय 3 चमचे। जर तुमच्याकडे कॉर्नफ्लॉर नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठ पण यामध्ये टाकून घेऊ शकता। या तांदळाच्या पिठामुळे किंवा कॉर्नफ्लॉरमुळे मंचुरियन बॉल्स जे बनतात ना ते एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत असे बनतात। त्यामुळे कॉर्नफ्लॉर किंवा तांदळाचं पीठ हे नक्की टाका यामध्ये। आता मित्रांनो हे सगळं चांगल्या प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे।
ज्या पद्धतीने आपण कणिक मळून घेतो ना त्या पद्धतीने अतिशय चांगल्या प्रकारे मळून घ्यायचं हे सगळं। यामध्ये एक थेंब सुद्धा पाणी टाकून घ्यायचं नाहीये। भाज्यांमध्ये जो ओलावा असतो आणि जे पाणी असतं त्यामध्येच हे पीठ चांगल्या प्रकारे मिक्स होऊन जातं। मित्रांनो, तुम्ही इथं बघू शकता एक थेंब सुद्धा पाणी यामध्ये वापरलेलं नाहीये, तरी सुद्धा एकदम परफेक्ट असं बाइंडिंग याला आलेलं आहे। तर आता मित्रांनो, आपण मंचुरियन बॉल्स जे आहेत ना तेलामध्ये आपण फ्राय करून घेणार आहोत। त्यासाठी तेल आपल्याला मीडियम गरम करून घ्यायचं आहे। जास्त थंड पण नको आणि जास्त गरम पण नको, म्हणजे आपले मंचुरियन बॉल्स आतमध्ये पर्यंत एकदम चांगल्या प्रकारे तेलामध्ये फ्राय झाले पाहिजेत। आता आपण इथल्या इथं झटपट असं मंचुरियन बॉल्स ज्या साईजमध्ये आपल्याला पाहिजेत ना त्या साईजमध्ये तयार करून घेऊयात आणि पटकन तेलामध्ये सोडून देऊयात। आता इथं तुम्ही बघू शकता एकदम मीडियम साईजमध्ये मी बॉल्स तयार करून घेतलेले आहेत। आता हे मी तेलामध्ये सोडून देतो। अशाच पद्धतीने सगळे बॉल्स मी तयार करून घेणार आहे आणि तेलामध्ये सोडून देणार आहे। आता हे सगळे मंचुरियन बॉल्स एकदम चांगल्या प्रकारे वरून छान कुरकुरीत होईपर्यंत आणि मस्त तांबूस असा कलर येईपर्यंत तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे। तर हे बघा मित्रांनो, 6 ते 7 मिनिट झालेले आहेत। मंचुरियन बॉल्स मी फ्राय करून घेतोय तेलामध्ये। आता तुम्ही इथं बघितला तर कलर एकदम मस्त आलेले आहे आणि वरून छान कुरकुरीत असे झालेले आहेत। तर मित्रांनो, बाकीचे राहिलेले सगळे मंचुरियन बॉल्स अशाच पद्धतीने मी फ्राय करून घेतो आणि त्यानंतर आपण मंचुरियन राईस बनवायला मोकळे, बरोबर की नाही मित्रांनो। आता मी सगळे मंचुरियन बॉल्स एकदम चांगल्या प्रकारे फ्राय करून घेतलेले आहेत। आता आपण मंचुरियन राईस तयार करायला सुरुवात करूया। त्यासाठी एका कढईमध्ये मी 4 ते 5 चमचे तेल टाकून घेतो आणि चांगलं गरम करून घेतो। आता तेल एकदा का चांगल्या प्रकारे गरम झालं ना, आता यामध्ये 1 चमचा बारीक कट केलेला लसूण टाकून घ्यायचा आणि त्याचबरोबर 1 चमचा लांब लांब कापून घेतलेला आलं टाकून घ्यायचा आणि आता यामध्ये 2 ते 3 हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या बारीक कट करून घेतलेल्या आणि आता हे सगळं अगदी 1 ते 2 मिनिटासाठी चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। एकदा का हे सगळं तेलामध्ये चांगल्या प्रकारे परतून झालं ना, गॅस जो आहे ना एकदम मंद आचेवरती ठेवायचा आणि त्यामध्ये आता 1 वाटी पत्ता गोबी, 1 वाटी गाजर, 1 वाटी ढबू मिरची आणि 1 वाटी पातीचा कांदा बारीक कट करून घेतलेले हे सगळं टाकून घ्यायचं। आता गॅस जो आहे ना एकदम मोठा करून घ्यायचा। मोठ्या गॅसवरती ह्या सगळ्या भाज्या ज्या कढईमध्ये टाकल्यात ना अगदी 2 ते 3 मिनिटासाठी चांगलं परतून घ्यायचंय। भाज्या नरम नाही पडल्या पाहिजेत, पण त्यामधला जो कुरकुरीतपणा असतो, जो क्रंचीनेस असतो ना तो राहिला पाहिजे। अशा पद्धतीने चांगलं परतून घ्यायचंय। आता एकदा का ह्या सगळ्या भाज्या एकदम चांगल्या प्रकारे परतून झाल्या ना, आता गॅस जो आहे एकदम मंद आचेवरती ठेवायचा। आता यामध्ये 2 ते 3 चमचे शेजवान चटणी, 1 चमचा सोया सॉस, 1 चमचा ग्रीन चिली सॉस, 1 चमचा रेड चिली सॉस, 2 ते 3 कप यामध्ये मंचुरियन बॉल्स टाकून घेतलेले, त्याचबरोबर यामध्ये चवीपुरतं मीठ आणि आता यामध्ये पाव चमचा काळी मिरीची पावडर आणि आता शेवटी यामध्ये कोथिंबीर टाकून घ्यायची। आता मगाशी आपण गॅस जो आहे ना मंद आचेवरती ठेवला होता, आता मोठा करून घ्यायचा आणि हे सगळं चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आणि 2 ते 3 मिनिटासाठी चांगल्या प्रकारे परतून घ्यायचं। आता मगाशी आपण मंचुरियन बॉल्स जे टाकलेत ना त्यामध्ये तुकडे करून घेतलेले आहेत, म्हणजे एका बॉलमध्ये 2 ते 3 तुकडे करून घेतलेले आहेत। आता हे सगळं अगदी 2 ते 3 मिनिटासाठी चांगल्या प्रकारे परतून घेतलं ना मोठ्या गॅसवरती, आता आपण पोहोचलोय फायनल स्टेजला। आता आपण यामध्ये राईस टाकून घ्यायचा आहे। मगाशी आपण जो बासमती राईस शिजून घेतला ना तो यामध्ये टाकून घ्यायचा आणि एकदम चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं। गॅस जो आहे ना मोठ्या आचेवरती ठेवायचा आणि राईस जो आहे ना 5 ते 6 मिनिटासाठी चांगल्या प्रकारे परतून घ्यायचं आहे, म्हणजे चांगलं टॉस करून घ्यायचं आहे। तर मित्रांनो, फायनली आपला मंचुरियन राईस रेडी झालेले आहे। आता शेवटी आपण यामधलं मिठाचं प्रमाण वगैरे जे आहे ना चेक करून आत्ताच तुम्ही ॲडजस्ट करून घेऊ शकता। तर मित्रांनो, फायनली आपला अशा पद्धतीने एकदम साध्या सोप्या प्रकारे आपला मंचुरियन राईस रेडी झालेला आहे। चवीला एकदम अप्रतिम असा झालेला आहे, म्हणजे जो चायनीज गाड्यावरती बनतो ना मंचुरियन राईस सेम तसाच झालेला आहे। एकदम भन्नाट चवीचा झालेला आहे। मग काय मित्रांनो, कसा झालाय मंचुरियन राईस? एकदम मस्त झाले की नाही? टेस्टला एकदम अप्रतिम झालाय। जे मंचुरियन झालेत ना ते पण एकदम मस्त कुरकुरीत आणि टेस्टी झालेले आहेत आणि आपला जो राईस आहे ना तो पण एकदम मोकळा मोकळा आणि सुटसुटीत असा झालेला आहे। तुम्ही आता बघितलेला असाल। तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही पण तुमच्या घरी मंचुरियन राईस नक्की तयार करा एकदा आणि मस्तपैकी एन्जॉय करा। चला तर जाता जाता रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि ज्या रेसिपीज तुम्हाला आवडतात त्या इतरांच्या बरोबर शेअर करायला पण नक्की विसरू नका। भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये।